अरे देव, तुमच्या किचनमध्ये पण असंच दिसतं का? इतकं डाग, धूळ आणि पसार ह्याच्यामुळे किचनचे लोकच खराब होतं ना. आज मी तुम्हाला दाखवतो स्वतः प्रत्येक किचनला कसं स्वच्छ करायचं. तर नमस्कार मंडळी, मी सिद्धी तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलवर. चला तर मग आपण आज सुरुवात करूया. महत्वाची गोष्ट अरे होत्या मी करतो. बघा माहित आहे या कंटाळवाणा कामाचा त्यांच्याशिवाय घरी सफाई व्हायची नाही. ते सगळी भांडी डबे वगैरे बाहेर काढूया, नको असलेल्या वस्तू फेकून देतो. याच्यात तुमचं अर्ध पसारा कमी होतो. चला तर मंडळी, आता खरी मजा आता सुरू होते. तर आता आपला स्क्रबरात साबण लावून रव्यात घासून देऊया. म्हणजे इकडे इकडे कसली घाण शिल्लक रवायची नाही याची खात्री करा. आता ओल्या कपड्यान सगळा पुसून टाकायचा. आता तुमका फरक दिसतलो. आणि हा रॅक पूर्णपणे सुकवूक विसरा नको. ओला गवला तर परत डाग पडतले. नंतर परत सुक्या कपड्याने सगळा पुसून द्यावा. बघा कसं फरक दिसता. घ्या, इतक्या सोप्या असं ना. आता जे आपले डबे बनण्याचा जे सत्य असतं ते सुद्धा ओल्या फडक्यान पुसून घ्यायचे आणि परत जागेवर लावायचे. तुमका काय वाटतं, जो उपाय खराब कामाचा हा ज्या सामान रोज लागता त्या समोर ठेवायचा. याच्यात तुमचं काम सोपं होतं ना. तुम्ही तुमचं किचन कसं साफ करता कमेंट मध्ये नक्की सांगा. किचन म्हणजे मी असाच साफ करतो. तुम्ही तुमचं किचन कसं साफ करतास आणि मी साफ केलंय तसं तुम्ही करतास का किचन साफ? मला नक्की सांगा तुम्ही कमेंट मध्ये. किचन रॅक साफ करूची हीच पद्धत आहे, सगळ्यात सोपी पद्धत. तुमची पद्धत कशी आहे?
मंडळी कशी वाटली हो किचन रॅक सफाईचा व्हिडिओ तुम्ही मला नक्की सांगा. आणि हा, जर तुमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू विसरा नको. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू अजिबात विसरा नको. बेल आयकॉन दाबा म्हणजे तुमचं माझ्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच कळतील. आणि हा, आजचा व्हिडिओ बघितलास म्हणून धन्यवाद. सगळ्यांचे मनापासून आभार. भेटूया पुढच्या व्हिडिओत एक नवीन विषय घेऊन भेटूया. तोपर्यंत स्वच्छ राहा आणि आनंदी राहा.